श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी शर्मिला। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं आणि स्वामी भक्तांचं अगदी मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, आनंदाचा आणि स्वामीमय जाओ। तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। श्रीकृष्ण जन्माष्टमी 15 ऑगस्टला आहे, म्हणजेच शुक्रवारी आणि शनिवारी 16 ऑगस्टला गोपाळकाला आहे। तर बघा, कृष्ण जन्माष्टमी असं बऱ्याचशा ठिकाणी 2 दिवस साजरी केली जाते। कृष्ण जन्माष्टमीच्या आधी किंवा त्या दिवशी तुम्हाला घरामध्ये अशा काही शुभ वस्तू आणायच्या आहेत, ज्याचा खूप शुभ परिणाम, सकारात्मक परिणाम तुमच्या घरामध्ये राहील आणि तुमच्या घरामधील अडीअडचणी, दुःख, संकट बाहेर निघून जातील आणि निगेटिव्हिटी जी आहे ती घरामध्ये येणार नाही, इतकी ताकद याच्यामध्ये आहे। बघा, घरामध्ये सतत वादावाद होत असेल, कटकटी होत असतील, घरामध्ये विनाकारण छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडण होत असतील, घरातील लोकांमध्ये एकमेकात प्रेम नसेल, तर बघा या ज्या काही गोष्टी आहेत त्याचा सांसारिक जीवनामध्ये आपल्या अडचणी येतात, तर त्या निघून जातात आणि आपल्या घरापासून दूर राहण्यासाठी ही कृष्ण जन्माष्टमीच्या अगोदर एक वस्तू आपल्याला आणायची आहे आणि ती आपल्या देवघरामध्ये स्थापित करायची आहे। भगवान कृष्णांना, श्रीकृष्णांना ह्या वस्तू अतिशय प्रिय आहेत आणि त्या वस्तू जर तुम्ही या शुभ दिवशी स्थापित केल्या तर याचा तुम्हाला खूप लाभ होईल। श्रीकृष्ण जन्माष्टमी या दिवशी आपल्याला या गोष्टी नक्की आणायच्या आहेत। बघा, पण या गोष्टी ज्या आहेत त्या प्रत्येकाच्या घरात असतातच, पण शक्यतो जर नसतील तर त्यांनी ह्या आणून स्थापित करायच्या आहेत। या वस्तूंमुळे घरामध्ये सकारात्मक वातावरण राहते आणि या वस्तू घरात शक्यतो नसतील तर नक्की घ्या। फार अवघड आणि महाग अशा काही वस्तू नाही आहेत। सगळ्यात महत्त्वाची म्हणजे तुमच्या देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती नसेल तर ती श्रीकृष्ण जन्माष्टमीला च्या अगोदर स्थापित करा। तुम्हाला जशी वाटेल तशी पितळेची घ्या, पंचधातूची घ्या, चांदीची घ्या, तुमच्या यथाशक्ती जी कशी तुम्हाला आवडेल तशी घ्या आणि बाळकृष्णांची मूर्ती ही देवघरामध्ये असलीच पाहिजे। देवघरामध्ये बघा, गणपती बाप्पा, महादेवांचं शिवलिंग, अन्नपूर्णा माता, बाळकृष्ण भगवान हे 4-5 देव जे आहेत ते आपल्या देवघरामध्ये आवश्यक असले पाहिजेत। बाळकृष्णांची मूर्ती आपल्या घरामध्ये ठेवल्यामुळे आपलं घर जे आहे ते गोकुळाप्रमाणे भरल्यासारखं राहतं। त्या घरामध्ये बाळकृष्णांची सेवा जर झाली, मूर्तींचा वेळोवेळी अभिषेक होत असेल तर बघा, म्हणजेच आता ही पुत्रदा एकादशी झाली, त्या दिवशी व्हिडिओमध्ये मी शेअर केलं होतं की श्रीकृष्ण मूर्तीची सेवा सांगितलेली होती। आपलं घर हे मुलाबाळांनी भरलेलं असावं, सतत ते गोकुळासारखं राहावं असं प्रत्येकाला वाटतं। बघा, एखादं जोडपं आहे, भरपूर मोठं घर आहे, भरपूर त्यांच्याकडे पैसा आहे, सगळं काही आहे, पण त्या घरामध्ये लहान मूल नाही आहे, बाळ नाही आहे, संतान प्राप्ती साठी खूप प्रॉब्लेम येतात। खूप डॉक्टर केले, काय केलं तरी काही बाळ होत नाही। तर बाळकृष्णांची मूर्ती देवघरामध्ये असलीच पाहिजे। दुसरी गोष्ट म्हणजे कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुम्हाला जर तुमच्याकडे गाय वासरू नसेल तर या दिवशी तुम्हाला नक्की गाय वासरूंची मूर्ती स्थापित करायची आहे। बघा, तुम्ही तुळशी वृंदावनमध्ये देखील गाय आणि वासराची मूर्ती ठेवू शकता, देवघरामध्ये सुद्धा ठेवायची आहे। आता तुम्ही वसुबारससाठी मोठी मूर्ती आणली असेल, पण देवघरामध्ये रोजच्या पूजेसाठी गाय वासराची मूर्ती देखील तुम्हाला ठेवायची आहे। बघा, गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देव असतात असं आपल्या धर्मशास्त्रामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे। जिथे कुठे श्रीकृष्णांचा फोटो असेल तर तिथे तुम्हाला गायीचा फोटो दिसणारच, कारण गाय ही श्रीकृष्णांना अतिशय प्रिय होती। त्यामुळे गाय वासराची मूर्ती आणून तुम्हाला इथे स्थापित करायची आहे या दिवशी। याचं काही जास्त पूजा स्थापना वगैरेचा तामझाम नसतो। जर श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही गाय वासराची जर स्थापना करून सेवा केली, पूजा केली तर तुमच्या घरामध्ये कायम बरकत राहील आणि आनंदी नांदेल। आणि तिसरी गोष्ट म्हणजे मोरपंख। आता तुम्ही पाहिलं असेल श्रीकृष्णांच्या डोक्यावरती मोरपंख असतो, तर
तुम्ही कित्येक ठिकाणी मंदिरात जरी गेला तरी तुम्हाला जाणवेल की श्रीकृष्णांच्या डोक्यावरती सुद्धा मोरपंख असतात, मोरपंखांचे मुकुट असतात। श्रीकृष्ण आणि राधा यांच्या प्रेमाचं प्रतीक देखील मोरपंख मानलं जातं। आणि बघा, तुम्ही कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी एक तरी मोरपंख आणा आणि ते पूजा करून देवघरात ठेवा। मुख्य दरवाजाच्या वरती साईडला लावू शकता। काही घरात दोष असतील तर मोरपंखामुळे ते दूर होतात। मोरपंखाचा उपाय आपण बऱ्याच वेळा करत असतो। मोरपंखामुळे घरामध्ये नकारात्मकता राहत नाहीत, त्यामुळे मोरपंख नक्की स्थापित करा। यानंतर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बासरी। आता ही बासरी घरामध्ये ठेवल्यामुळे काय होतं की बासरी हे आनंदाचं प्रतीक आहे। आणि बघा, श्रीकृष्णांना अतिशय प्रिय वस्तूंपैकी ही एक प्रिय वस्तू आहे। संपूर्ण सृष्टीचं प्रेमाचं प्रतीक म्हणून बासरी मानली जाते। म्हणजे बघा, असं मानलं जातं की आनंदाची काही गोष्ट घडली की बासरी वाजवली जाते, बासरीचा नाद केला जातो, तिथे काहीतरी शुभ कार्य होते असं समजलं जातं। त्यामुळे घरामध्ये जर बासरी ठेवली तर वास्तुदोष कमी होतात। पण पती पत्नीमध्ये सतत वादावाद होत असतील तर बेडरूममध्ये तुम्ही एक बासरी ठेवा, किंवा जिथे पती पत्नी जास्त वेळ ज्या ठिकाणी असतील तिथे तुम्ही ती बासरी ठेवू शकता। त्या रूममध्ये तुम्ही बासरी ठेवू शकता। फक्त बासरी ठेवायची आहे। बासरी ठेवल्यामुळे घरातल्या नकारात्मक गोष्टी ज्या आहेत त्या घरात येत नाहीत। तर अशा या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत। बाळकृष्णांची मूर्ती तर पाहिजेच पाहिजे, आणि या दिवशी तुम्ही बाळकृष्णांची मूर्ती तर असावीच, त्याचसोबत गाय वासरू, त्यानंतर मोरपंख आणि बासरी या देखील वस्तू अवश्य आपल्या देवाऱ्यामध्ये किंवा घरामध्ये असाव्यात। बघा, या गोष्टी काही महाग नाही आहेत, या वस्तू काही महाग नाही आहेत। आपण जर एकदा घेतलं की परत परत आपल्याला घ्यायची गरज नाही। बघा, तुमच्या जवळपास पूजेत सामानाचे जे दुकान असतात तिथे तुम्हाला सहज या गोष्टी मिळून जातील। तर बघा, या जन्माष्टमीच्या दिवशी किंवा त्याच्या अगोदर तुम्ही या गोष्टी घरामध्ये स्थापन करेल असे मला वाटते। आणि बघा, हे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा। आणि त्यामुळे काय होईल की मी जेव्हा पण माझ्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। चला तर माझ्या व्हिडिओचा इथेच एंड करते। सर्वांना कृष्ण जन्माष्टमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। श्री स्वामी समर्थ।